करणार आहे, काय काय करणार आहे, या सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला आधी ठरावं लागतात किंवा त्याचा एक कन्सेप्ट आपल्याला तयार करावा लागतो. मग त्याचा जो काही कन्सेप्ट आपण तयार करणार आहे की आपल्या डाटाबेसमध्ये काय काय आपण कोणत्या कोणत्या फील्ड घेणार आहे, काय करणार आहे, कसा डाटा स्टोअर करणार आहे, ही जी काही माहिती आहे ती आपण ठरवतो. त्या माहितीला प्रेझेंट करण्याचं काम किंवा ती प्रेझेंट ज्या पद्धतीने आपण करतो त्या पद्धतीला काय म्हणतात, डाटा मॉडेल्स म्हणतात. पण ते वेगवेगळ्या पद्धतीने ती माहिती आपण काय करू शकतो, शो करू शकतो, त्याला म्हणतात डाटा मॉडेल्स. आता आपण बघू त्याची डेफिनेशन काय आहे काय नाही ते. ठीक आहे. द प्रोसेस ऑफ अनालिसिस ऑफ डाटा ऑब्जेक्ट अँड दी रिलेशनशिप टू अदर डाटा ऑब्जेक्ट इज नोन ॲज अ डाटा मॉडेलिंग. बघा एक सिम्पल डेफिनेशन आहे डाटा मॉडेलिंगची. जो काय आपल्याकडे डाटा आहे त्या डाटा ऑब्जेक्टचं दुसऱ्या डाटा ऑब्जेक्टसोबत काय रिलेशनशिप आहे ते शो करणं त्याला म्हणतात डाटा मॉडेलिंग. इट इज द कन्सेप्च्युअल रिप्रेझेंटेशन ऑफ डाटा इन डाटाबेस. बरोबर. काय आहे कन्सेप्च्युअल म्हणजे आपण एक कन्सेप्ट आपल्या माइंडमध्ये क्रिएट करणार आहे की आपला डाटाबेस कसा डिझाईन होणार आहे, काय काय डाटा त्यामध्ये स्टोअर होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर इट इज द फर्स्ट स्टेप इन डाटाबेस डिझायनिंग. बरोबर. ज्यावेळेस आपण काय करतो डाटाबेस आपल्याला क्रिएट करायचा असतो त्यावेळेस आपण त्याचं एक रफ वर्क जे करतो, जे काय तयार करतो की कसा कसा डाटा स्टोअर होणार आहे, ती स्टेप म्हणजेच डाटा मॉडेलिंग आणि ती फर्स्ट स्टेप आहे डाटाबेस डिझायनिंगमध्ये. आता डाटा मॉडेल अजून काय करतो बघा, डाटा मॉडेलची डेफिनेशन आपण अजून एक बघू. डाटा मॉडेल्स डिफाईन हाऊ डाटा इज कनेक्टेड टू इच अदर. जे काय आपण इथं बघितलं डाटा ऑब्जेक्ट अँड देअर रिलेशनशिप टू इच अदर, तेच आहे सेम. हाऊ डाटा इज कनेक्टेड टू इच अदर अँड हाऊ दे आर प्रोसेस्ड, तो कसा प्रोसेस होणार आहे, अँड स्टोअर इनसाइड द सिस्टीम, आणि नंतर तो डाटाबेसमध्ये कसा स्टोअर होणार आहे, हे सर्व जे काय याचं रिप्रेझेंटेशन आहे त्याला म्हणतात डाटा मॉडेल्स. अ डाटा मॉडेल्स प्रोव्हाइड्स अ वे टू डिस्क्राईब द डिझाईन ऑफ डाटाबेस ॲट द फिजिकल, लॉजिकल अँड व्ह्यू लेवल. बघा डाटा मॉडेल काय करतो की आपल्या डाटाबेसचं जे काय डिझाईन आहे ते फिजिकल लेवल असेल, लॉजिकल लेवल असेल किंवा व्ह्यू लेवल असेल, त्याला डिस्क्राईब करण्याचं काम किंवा ते शो करण्याचं काम आपण कशाने करू शकतो, तर ते डाटा मॉडेल्सने करू शकतो. थोडक्यात काय तर डाटा मॉडेल म्हणजे काय, आपला डाटाबेस कसा कसा आहे, त्यामध्ये काय काय स्टोअर होणार आहे हे दाखवणं म्हणजेच त्याला म्हणतात डाटा मॉडेलिंग. ठीक आहे. बघा जर आपण बघितलं तर एखादा सिव्हिल इंजिनियर असेल तर तो सिव्हिल इंजिनियर घर बांधण्याच्या आधी किंवा ॲक्च्युअल काम चालू करण्याच्या आधी काय करतो, एक मॉडेल तयार करतो. ते मॉडेल तो आधी काय करतो, पेपरवरती तयार करतो. त्या पेपरवरती तो स्केच करतो. त्यानंतर काय करतो, त्याचं एक छोटं ॲक्च्युअल मॉडेल तयार करतो, एक छोटं स्मॉल पीस, आणि नंतर जे काय ओरिजिनल त्याचं जे काही बांधकाम आहे ते सुरू करतो. मग आपल्याला तेच करायचं आहे. आपल्याला जर आधी डाटाबेस बांधायचा आहे तर डाटाबेस तयार करायचं आहे तर आपल्याला आधी त्याचं एक पेपरवरती वर्क करावं लागेल, एक डायग्राम ड्रॉ करावं लागेल, आणि नंतरच आपण त्याच्या पुढची प्रोसेस आहे. मग तेच सेम आहे, जी काय ती सिव्हिल इंजिनिअरवरती जी काय डायग्राम ड्रॉ करतो किंवा आपल्याला जे त्याच पद्धतीने आपल्या काय डाटाबेस तयार करण्याच्या अगोदर आपला डाटाबेस एक मॉडेल क्रिएट करायचं आहे, त्याला म्हणतात डाटा मॉडेलिंग. आता ज्यावेळेस आपण हे डाटा मॉडेल क्रिएट करतो किंवा डिझाईन करतो त्यामध्ये आपल्याला मग दाखवायचं आहे तो कसा डाटाबेस एकमेकासोबत कनेक्ट असणार आहे, कसा तो प्रोसेस होणार आहे आणि डाटाबेसमध्ये जाऊन कसं स्टोअर होणार आहे, हे सर्व दाखवण्याचं काम कोण करतं, डाटा मॉडेल्स. मग आता ह्या डाटा मॉडेल्समध्ये त्याचे काही टाईप्स आहेत, टाईप्स ऑफ डाटा मॉडेल्स. बघा आता यामध्ये जवळपास 6 टाईप्स आहेत. रिलेशनल मॉडेल, नेटवर्क डाटाबेस मॉडेल, ऑब्जेक्ट ओरिएंटेड डाटा मॉडेल, हिरार्किकल मॉडेल, एंटिटी रिलेशनशिप मॉडेल आणि फिजिकल डाटा मॉडेल, हे त्याचे डाटा मॉडेलचे टाईप्स आहेत. म्हणजे आपण ह्या 6 प्रकारे आपला जो काय डाटाबेसचं डिझाईन जे आहे ते शो आपण करू शकतो. त्यामध्ये रिलेशनल मॉडेल, नेटवर्क डाटाबेस मॉडेल, हिरार्किकल मॉडेल आणि एंटिटी रिलेशनशिप मॉडेल हे डाटा मॉडेल्स आपल्याला ब्रीफली स्टडी करायचे आहेत. तर त्यामध्ये जो एंटिटी रिलेशनशिप मॉडेल जे आहे हे आपल्याला सिलेबसमध्ये डीपमध्ये त्याचा स्टडी आपल्याला करायचा आहे. तर आता आपण आपला जो काय फर्स्ट जे काय मॉडेल आहे ते आहे रिलेशनल मॉडेल. आपण ते बघू. रिलेशनल मॉडेलला रेकॉर्ड बेस्ड लॉजिकल मॉडेल असं देखील म्हणतात. आणि यामध्ये काय काय कन्सेप्ट आहेत ते आता बघू आपण. इट इज डेव्हलप बाय EF कॉड. बघा EF कॉडनी हे मॉडेल जे आहे जे काय रेकॉर्ड बेस्ड लॉजिकल मॉडेल किंवा रिलेशनल मॉडेल म्हणतात त्याला, ते ह्या EF कॉडनी डेव्हलप केलं होतं. यामध्ये काय आहेत की टेबल्स आर यूज्ड अँड ऑल्सो नोन ॲज रिलेशन्स. ओके. यामध्ये ह्या रिलेशनल मॉडेलमध्ये
टेबल यूज होतात आणि त्या टेबललाच आपण रिलेशन्स असं देखील म्हणतो. आता टेबल म्हणजे काय, तर टेबल्समध्ये काय असतं की रोज अँड कॉलम्स असतात, बरोबर, हे सर्वांना माहिती आहे. आता टेबल म्हणजे काय, टेबलमध्ये असतात रोज आणि कॉलम्स, आणि त्या रोज अँड कॉलमलाच काय म्हणतात, रिलेशन असं म्हणलं जातं. नेक्स्ट, रेकॉर्ड आर नोन ॲज टपल्स. रेकॉर्ड ॲज नोन ॲज टपल्स अँड फील्ड आर नोन ॲज ॲट्रिब्यूट्स. बरोबर, रेकॉर्ड म्हणजे काय रेकॉर्ड असेल, सपोज आता एखादा स्टुडंट आहे, सपोज इथं एक एक्झाम्पल घेतलं बघा, स्टुडंट आय डी घेतला आहे 101, स्टुडंट नेम प्राजक्ता अँड डेट ऑफ बर्थ किती आहे 03/03/1995. म्हणजे हे काय झालं, एक रेकॉर्ड, याला म्हणतात रेकॉर्ड. ठीक आहे, म्हणजेच काय, रेकॉर्ड आर नोन ॲज टपल्स, म्हणजेच हे काय आहे टपल. इथं दाखवलं बघा, जे काय रेकॉर्ड आहे ते झालं एक टपल. मग हा एक टपल झाला, हा 102 राकेश, हे काय, हे एक टपल झाला आणि हा एक टपल झाला, असे हे टपल्स. त्यानंतर ॲट्रिब्यूट, जे स्टुडंट आय डी, स्टुडंट नेम आणि डेट ऑफ बर्थ, हे काय झाले याचे ॲट्रिब्यूट्स. ओके, रेकॉर्ड आर नोन ॲज टपल्स आणि फील्ड, ह्या ज्या काही फील्ड्स आहेत, फील्ड आर नोन ॲज ॲट्रिब्यूट्स. ओके, एव्हरी रेकॉर्ड मस्ट हॅव युनिक आयडेंटिफिकेशन ऑर की. प्रत्येक रेकॉर्डला काय असतं, काहीतरी एक युनिक आयडेंटिफिकेशन असतं किंवा की असते. बघा आता हे 3 रेकॉर्ड आहेत, हे 3 रेकॉर्ड काय करू शकतो आपण, युनिक आयडेंटिफाय कसे करू शकतो, तर दिला आपण त्याला स्टुडंट आय डी. मग स्टुडंट आय डीने किंवा यालाच आपण की देखील म्हणतो. प्रत्येक रेकॉर्ड काय असतं की युनिक आयडेंटिफिकेशन त्याला प्रोव्हाइड केलेलं असतं. त्यानंतर रिलेशनल मॉडेलचे काय ॲडव्हान्टेजेस आहेत बघा, सपोर्ट एसक्यूएल म्हणजे काय स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज आहे, त्या लँग्वेजला हा सपोर्ट करतो. म्हणजे आपल्या ज्या काही क्वेरीज आहेत, इन्सर्ट असेल, अपडेट, डिलीट, ह्या सर्व ज्या क्वेरीज आहेत त्याला हा सपोर्ट करतो, कोणता, रिलेशनल मॉडेल. त्यानंतर नेक्स्ट याचा ॲडव्हान्टेज आहे फिक्झिबल. इट इज ऑल्सो फिक्झिबल बिकॉज ऑफ इट लिंकेड टू व्हेरियस टेबल, म्हणजे आपण वेगवेगळ्या टेबल यालामध्ये लिंक करू शकतो. मग आता हे जर काय, इथं स्टुडंटची पर्सनल इन्फॉर्मेशन आहे, अकाउंट इन्फॉर्मेशन असेल, एक्झाम इन्फॉर्मेशन असेल, आपण ह्या आय डीने काय करू शकतो, ती एकमेकाला लिंक करू शकतो, म्हणजे दॅट इज काय फ्लेक्झिबल. असं हे तुमचं आहे फर्स्ट मॉडेल, दॅट इज द रिलेशनल मॉडेल. नेक्स्ट मॉडेल आहे हिरआर्किकल मॉडेल. आता हिरआर्की म्हणजेच काय, काहीतरी एक टी स्ट्रक्चर आपलं असतं, बरोबर. बघा त्याचं आपण डिस्क्रिप्शन बघू, ऑर्गनाइज इंटू अ ट्री स्ट्रक्चर. बघा हे ट्री स्ट्रक्चरमध्ये आहे पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप. यामध्ये काय असतं, पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप असतं. बघा इथं एक पॅरेंट एला आपण पॅरेंट म्हणू शकतो, त्याचे 2 चाइल्ड बी आणि सी, आणि सीचे पुन्हा 3 चाइल्ड डी ई एफ. हे काय आहे, पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप्स असतं या हिरआर्किकल मॉडेलमध्ये. त्यानंतर नेक्स्ट, डाटा इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ रेकॉर्ड. बरोबर, पुन्हा काय आहे, याच्या रेकॉर्डमध्येच, म्हणजेच एक रेकॉर्ड आत्ताच आपण जे बघितलं रेकॉर्ड, त्या रेकॉर्ड फॉर्ममध्येच याचा पण डाटा काय होऊ शकतो, स्टोअर होतो. रेकॉर्ड इज कलेक्शन ऑफ फील्ड्स अँड इट कंटेन्स ओनली 1 व्हॅल्यू. बघा प्रत्येक रेकॉर्ड काय आहे, कलेक्शन, फील्ड्सचं कलेक्शन आहे. फील्ड्स म्हणजे आपण आताच बघितलं जसं काय ॲट्रिब्यूट्स आहे तसं फील्ड्सचं कलेक्शन, अँड इट कंटेन्स ओनली 1 व्हॅल्यू. बघा इथं आपण दाखवतो ABCD, म्हणजे एकच व्हॅल्यू त्या फील्ड्समध्ये असते. नेक्स्ट, वन पॅरेंट कॅन हॅव मेनी चाइल्ड नोड्स. वन पॅरेंट कॅन हॅव मेनी चाइल्ड नोड्स बट वन चाइल्ड नोड कॅन हॅव ओनली 1 पॅरेंट नोड. म्हणजेच काय, एका पॅरेंटला मल्टिपल चाइल्ड असू शकतात, बरोबर. एका पॅरेंटला काय असतात, मल्टिपल चाइल्ड असू शकतात, पण जो काय जे काय चाइल्ड आहे, म्हणजे चाइल्ड्स आहेत, याला काय असतो, एकच पॅरेंट असतो, बरोबर. वन चाइल्ड नोड हॅव ओनली 1 पॅरेंट. एका चाइल्डला एकच पॅरेंट असतो. ओके, म्हणजेच काय थोडक्यात जसं आपण जनरल बघतो की काय पॅरेंट असतील त्यांना पॅरेंट आहे, पॅरेंट नोड आहे, त्या पॅरेंट नोडला मल्टिपल चाइल्ड असतात, बरोबर. इथं हा पॅरेंट नोड आहे ए, आणि त्याचे बी आणि सी मल्टिपल चाइल्ड नोड्स आहेत. पण आपण जर बघितलं सीला काय आहे, एकच पॅरेंट आहे ए, बीला पण काय आहे, एकच पॅरेंट आहे ए. त्याच पद्धतीने इकडे बघा, इथं बी आहे, बी हा आहे पॅरेंट नोड आणि त्याचे 3 चाइल्ड आहेत, कोणते, DEF, बरोबर. आणि जर एफ जर बघितला तर एफला एकच पॅरेंट आहे, कोणता आहे तो, बी. ईला पण एकच पॅरेंट आणि डीला पण एकच पॅरेंट आहे, बी. म्हणजे काय, 1 चाइल्ड नोड हॅव ओनली 1 पॅरेंट. ओके, त्यानंतर याचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत हिरआर्किकल मॉडेलचे. सिम्पल टू अंडरस्टँड, इट इज सिम्पल टू अंडरस्टँड बिकॉज इट इज हिरआर्किकल. लगेच आपल्याला समजून जातं आहे हिरआर्किकल असल्यामुळं. नेक्स्ट आहे डाटाबेस इंटिग्रिटी. बघा जे काय पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप यामध्ये आहे, त्यामुळं प्रत्येक रेकॉर्ड काय होतं, इथं डिफरन्शिएट होतं लगेच, त्यामध्ये
डुप्लिकेशन जे आहे ते डुप्लिकेशन मेंटेन केलं जातं, म्हणजेच डुप्लिकेशन होत नाही यामध्ये. त्यामुळं काय आहे, इट इज डाटाबेस काय होतो, इंटिग्रेट राहतो. इट इज द डाटाबेस इंटिग्रिटी अँड इफिशियंट. कारण की याचं जे हिरार्चिकल स्ट्रक्चर आहे ते डाटाबेसमध्ये जे काही लार्ज अमाऊंट ऑफ डाटा आहे तो या डाटाबेस रेकॉर्ड्समध्ये स्टोअर व्यवस्थित केला जाऊ शकतो ह्या हिरार्चिकल मॉडेलमध्ये, म्हणून इट इज अ एफिशियंट. अशा पद्धतीने हे आहे तुमचं हिरार्चिकल मॉडेल. नंतर नेक्स्ट आहे नेटवर्क डाटाबेस मॉडेल. बघा, नेटवर्क डाटाबेस मॉडेलमध्ये काय आहे, इट इज एक्सटेंडेड टाईप ऑफ हिरार्चिकल डाटा मॉडेल. जो काही हिरार्चिकल डाटा मॉडेल आहे त्याचं ते एक्सटेंडेड म्हणजेच त्याचं नेक्स्ट व्हर्जन आहे. बट एनी चाइल्ड कॅन हॅव मल्टिपल पॅरेंट. बरोबर, आपण हिरार्चिकलमध्ये बघितलं होतं की जो काही चाइल्ड असेल त्याला वन पॅरेंट असतो, म्हणजे वन चाइल्ड टू वन पॅरेंट. ओके, पण इथं काय आहे, एनी चाइल्ड कॅन हॅव मल्टिपल पॅरेंट, म्हणजे मल्टिपल पॅरेंट यामध्ये असू शकतात. नो नीड ऑफ पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप. म्हणजे जे काही आपण बघितलं होतं हिरार्चिकलमध्ये पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप असतं, तसं यामध्ये पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप पाहिजे असं काही गरजेचं आहे. नो नीड ऑफ पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप. अलाउज मल्टिपल रेकॉर्ड्स लिंकेड इन सेम फाईल. मल्टिपल रेकॉर्ड्स एकाच फाईलमध्ये एकमेकाला लिंकेड असू शकतात. ठीक आहे, बघा इथं आपण एक रिलेशनशिप दाखवलं आहे. या पद्धतीने नेटवर्क मॉडेल असतं. बघा, टीचर आहे, टीचरला काहीतरी आपण एक आय डी दिला आहे, नाव दिलं आहे. म्हणजे इथं एक टीचर असेल, तो काय करतो, टीच करतो कोणला, स्टुडंट्सला. त्या स्टुडंटचं स्टुडंट आय डी असेल, स्टुडंट नेम असेल. बघा, आता इथं एक टीचर आहे, बरोबर, एक टीचर आहे, तो एक टीचर पण मल्टिपल स्टुडंटला शिकवू शकतो, किंवा मल्टिपल स्टुडंट्स आहेत, ते मल्टिपल स्टुडंट्स मल्टिपल टीचर्सकडून पण टीच घेऊ शकतात. म्हणजे काय आहे, इथं मल्टिपल टीचर पण असू शकतात, मल्टिपल स्टुडंट्स आहेत, आणि वन टीचर पण आहे आणि मल्टिपल स्टुडंट पण आहे. म्हणजे इथं काय पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप फॉर्म होत नाही, मल्टिपल टीचर पण असू शकतात. त्यामुळे म्हणजे अशा पद्धतीने हे मॉडेल आहे. इट इज डिझाईन इज सिम्पल. ॲडव्हान्टेजेस आहेत त्याच्या काही. याचं सिम्पल डिझाईन आहे, वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे कॅपेबिलिटी टू हँडल व्हेरियस रिलेशनशिप. वेगवेगळ्या प्रकारचे रिलेशनशिप्स जे आहेत ते हे नेटवर्क डाटाबेस मॉडेल हँडल करू शकतो. आत्ताच आपण बघितलं एक्झाम्पल. आणि इझी टू ॲक्सेस. हे ॲक्सेस करण्यासाठी इझी आहे, सुटसुटीत आहे नेटवर्क. त्यामध्ये वेगवेगळे रिलेशनशिप आपण दाखवू शकतो त्यामुळं. आणि जसं हिरार्चिकल मॉडेल आहे त्याच पद्धतीने आहे, म्हणून काय ॲक्सेस करण्यासाठी आपल्याला इझी आहे. नेक्स्ट जे मॉडेल आहे आपलं ते मॉडेल आहे ER मॉडेल, किंवा यालाच म्हणतात एंटिटी रिलेशनशिप मॉडेल. बघा, काय आहे एंटिटी रिलेशनशिप मॉडेल. बघा, आपण रिप्रेझेंट्स ओव्हरऑल स्ट्रक्चर ऑफ डाटाबेस. डाटाबेसचं पूर्ण स्ट्रक्चर रिप्रेझेंट ER मॉडेल करू शकतो. डिझाईन टेक्निक ऑफ डाटाबेस हे बेस्ट टेक्निक आहे. जे काय आत्तापर्यंत आपण मॉडेल बघितले त्या सर्व मॉडेल्समध्ये जे काय ER मॉडेल हे जे स्ट्रक्चर आहे, किंवा ER मॉडेल हे जे काही मॉडेल आहे, हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. तुमच्या सिलेबसच्या दृष्टीने पण इम्पॉर्टंट आहे, कारण की यावरती जास्त तुमचे क्वेश्चन विचारले जातात. कारण ही एक बेस्ट डिझाईन टेक्निक आहे डाटाबेस डिझायनिंगची. ओके, रिअल वर्ल्ड ऑब्जेक्ट कॅन बी इझिली मॅप्ड विथ एंटिटीज ऑफ ER मॉडेल. बघा, रिअल वर्ल्ड ऑब्जेक्ट म्हणजे काय, जर तुम्ही एखादा रिअल वर्ल्ड एक्झाम्पल घेतलं, सपोज तुम्ही हॉटेलसाठी डाटाबेस क्रिएट करताय, कॉलेजसाठी करताय, हॉस्पिटलसाठी करताय, तर तुम्ही ते डायरेक्टली तुम्ही स्वतः त्याचं डिझाईन तुम्ही ER मॉडेलनी करू शकता. ओके, म्हणजे रिअल ऑब्जेक्ट काय करू शकतो आपण, इझिली मॅप करू शकतो. त्यानंतर डायग्राम्स आर युज्ड विच इज नोन ॲज एंटिटी रिलेशनशिप डायग्राम, ER डायग्राम और ERDs. म्हणजे ज्या काय या ER मॉडेलमध्ये डायग्राम यूज केल्या जातात त्या डायग्राम्सला एंटिटी रिलेशनशिप डायग्राम म्हणतात, ER डायग्राम म्हणतात, किंवा ERDs म्हणतात. त्यानंतर कन्सेप्ट ऑफ ER मॉडेल. बघा, यामध्ये काय जे काही ER मॉडेल आहे यामध्ये काही कन्सेप्ट्स आहेत. त्यामध्ये आहे एंटिटी, ॲट्रिब्यूट, रिलेशनशिप, कन्स्टेंट आणि कीज. आता ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला पुढे डीपमध्ये स्टडी करायच्या आहेत. पण नक्की ER मॉडेल म्हणजे काय, किंवा त्यामध्ये काय काय असतं. ER मॉडेल म्हणजे काय आहे, थोडक्यात एक डायग्राम आहे. त्या डायग्राममध्ये तुमचा डाटाबेस कसा स्टोअर होतो, किंवा काय काय त्यामध्ये व्हॅल्यूज असतात, कोण कोण असतं, ते सर्व गोष्टी असतात. बघा, ह्या पद्धतीने जे काही स्ट्रक्चर दाखवलं आहे, सपोज आता इथं एक A, B म्हणजे हे काय एकमेकाला कनेक्टेड दाखवलं आहे. इथं काय पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप पण नाही, हे काहीच नाही. कोणताही कोणाला कनेक्ट असू शकतो. त्यानंतर अशा जे काही पद्धतीने तुम्ही ER मॉडेल डिझाईन करू शकता.
ठीक आहे. मग आता त्यामध्ये काही काही कन्सेप्ट वापरले जातात ते डायग्राम डिझाईन करण्यासाठी. त्यामध्ये एंटिटी आहे. एंटिटी म्हणजे थोडक्यात काहीतरी ऑब्जेक्ट, ठीक आहे. स्टुडंट असेल, टीचर असेल, ज्याला काहीतरी ॲट्रिब्यूट्स आहेत. आता ॲट्रिब्यूट्स म्हणजे काय बघा, नेक्स्ट आहे ॲट्रिब्यूट. स्टुडंट आहे, स्टुडंटचे ॲट्रिब्यूट्स असेल स्टुडंट आय डी, स्टुडंट नेम, स्टुडंट ॲड्रेस, स्टुडंट मोबाईल नंबर, हे झाले त्याचे ॲट्रिब्यूट. त्यानंतर एंटिटी असेल टीचर आणि त्याचे ॲट्रिब्यूट असतील टीचर आय डी, टीचर नेम. मग त्या दोन्हींमधलं काय रिलेशनशिप आहे की टीचर टीचेस टू स्टुडंट म्हणजे टीचिंग, हे काय झालं त्याच्यामधलं रिलेशनशिप. मग त्यावरती काही कन्स्टंट्स, मग आपण कन्स्टंट म्हणजे थोडक्यात काहीतरी त्याच्यावरती आय डी असेल किंवा युनिक आपण जे काय देतो त्याला कन्स्टंट्स म्हणतो. आणि कीज, बरोबर, हे कीज हे काय त्यामध्ये काही कन्सेप्ट्स आहेत ह्या ER मॉडेलमध्ये. त्याचे काय ॲडव्हान्टेजेस आहेत. डिझाईन इज सिम्पल, या पद्धतीनं आपण पाहतो. डिझाईन सिम्पल आहे त्याचं. इफेक्टिव्ह रिप्रेझेंटेशन. इफेक्टिव्ह रिप्रेझेंटेशन काय आहे याचं, ज्यावेळेस आपण ER डायग्राम डिझाईन करतो त्या ER डायग्राममध्ये जे काय आपण प्रोग्रामर किंवा जो काय डिझायनर आहे त्याचा जो काय डाटाबेसचा फ्लो आहे तो फ्लो एकदम इझिली समजला जातो. म्हणून ER डायग्राम काय केलं जाते, जास्त करून रेफर केली जाते, बरोबर. म्हणून इफेक्टिव्ह त्याला म्हणलं जातं. त्यानंतर कनेक्टेड विथ रिलेशनल मॉडेल. बघा, जे काय आपण फर्स्ट रिलेशन मॉडेल बघितलं त्यामध्ये काय आहे, टेबल आपण क्रिएट करतो. मग त्या टेबलचं स्ट्रक्चर जे आहे ते टेबल स्ट्रक्चर आणि ER मॉडेल या दोन्हीमध्ये काहीतरी साम्य आहे. ते दोन्हींचं सेम आपण म्हणजे जर आपण ER डायग्राम डिझाईन केली तर त्यावरून आपण रिलेशनल मॉडेल काय करू शकतो, डिझाईन करू शकतो किंवा रिलेशनल मॉडेल ते आपल्याला त्यावरून इझिली फाइंड आउट करता येतं. अशा पद्धतीने तुमचे काय होते, हे सर्व मॉडेल्स होते. त्यामध्ये आपण जे काय बघितलेलं आहे त्यामध्ये आपण आपल्या सिलेबसनुसार रिलेशनल मॉडेल असेल, नेटवर्क मॉडेल असेल, हिरआर्चिकल मॉडेल आणि एंटिटी रिलेशनशिप मॉडेल हे सर्व मॉडेल्स आहेत. त्यामध्ये बघा, जो काही तुमचा रेकॉर्ड बेस मॉडेल किंवा रिलेशनल मॉडेल आहे ते तुम्हाला 4 मार्क्ससाठी विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर तुमचा जो काय ER मॉडेल जो आहे तो ER मॉडेल किंवा जो का लास्ट आपण जो बघितला ER मॉडेल, तो ER मॉडेल पण तुम्हाला एक्झामसाठी विचारला जातो, बरोबर. ER मॉडेल हा पण तुम्हाला भरपूर वेळेस विचारला जातो, ठीक आहे. ओके, थँक्यू स्टुडंट्स.